बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी, तेही सुटसुटीत। त्यासाठी आपल्याला रात्रभर भिजत ठेवलेला साबुदाणा लागेल। त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे। शेंगदाण्याचं कूट आपण यात आधीच ॲड करतोय, कारण आपण जर कढईमध्ये जर टाकलं तर ते चिटकायची शक्यता असते, म्हणून आपण आधीच त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी छान अशी सुटसुटीत खिचडी तयार होते यामुळे। त्यानंतर आपल्याला एक कढई घ्यायची आहे, गॅस पेटवल्यावर ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल फार कमी प्रमाणात घालायचं आहे आणि तेल अगदी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं ॲड करायचं आहे। जिरं तडतडल्यासारखी झाली की त्यामध्ये आपल्याला मिरची ॲड करायची आहे। आपण इथे पाहू शकतो, आपण यामध्ये मिरची ॲड केलेली आहे। थोडंसं त्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड करायचा आहे। कढीपत्त्यामुळे त्याच्यामध्ये टेस्ट अजून छान येते। त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। पाहू शकता आपला तडका अगदी छान असा बसलेला आहे। यामध्ये लगेच आपल्याला आता आपण बनवलेला साबुदाणा आणि त्यात मिक्स केलेलं कूट, एकत्रित केलेलं ते सर्व मिश्रण यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही अशा प्रकारची जर खिचडी या पद्धतीने बनवली तर तुमची खिचडी अजिबात चिकट होणार नाही, एकदम सुटसुटीत। थोड्या वेळ 10 मिनिट ठेवायचं आहे कमी मिडियम याच्या गॅसवरती आणि बघा आपली साबुदाण्याची सुटसुटीत खिचडी तयार झालेली आहे। ती आपण दहीसोबत सर्व करू शकतो। थँक्यू। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।